नाशिकमधली सिटी लिंकची बस सेवा पुन्हा एकदा ठप्प झालेली आहे। वाहकांचं वेतन रखडलेलं आहे आणि त्यामुळे या सगळ्या कर्मचाऱ्यांनी या सगळ्या वाहकांनी पुन्हा एकदा संपावरती जाण्याचं हत्यार उपसलंय। त्यांच्या या संपाची ही 7वी वेळ आहे। मात्र या संपामुळे प्रवाशांचे पुन्हा एकदा हाल होताना दिसतात। तर आताची महत्त्वाची बातमी बघतोय, नाशिकमधली सिटी लिंक बस सेवा ही पुन्हा एकदा ठप्प झाली आहे। किरण ताजळे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। किरण, 7व्या वेळेला संप करावा लागतोय, प्रशासनाकडून या वाहकांसोबत कोणी संवाद साधलाय का? कधी नेमका तोडगा निघणार आहे? कारण या संपामुळे प्रवाशांचे मोठे हाल होताना दिसतात। यामिनी अगदी खरं, या सगळ्या संपामुळे प्रवाशांचे हाल तर होणारच आहे। मात्र दुसऱ्या बाजूला जे वाहक गेल्या 3 ते 4 महिन्यांपासून काम करतायत, त्यांचे वेतन मिळत नाहीये। एकूणच त्यांचा हक्क जो आहे तो या ठिकाणी पूर्ण होत नाहीये आणि त्यासाठीच हे सगळे वाहक आपण दृश्यांमध्ये बघतोय की यांनी संप पुकारलेला आहे आणि या संपाची ही 7वी वेळ आहे। वारंवार वेतन रखडणं या संपकऱ्यांसाठी नित्याचीच बाब झालेली आहे आणि आपण जर बघितलं तर या सगळ्या संपामुळे नाशिकमधील प्रवाशांचे मोठे हाल या निमित्तानं होणार आहे। या सगळ्या वाहक कर्मचाऱ्यांकडनं अनेकदा कंत्राटदाराशी पेमेंटच्या संदर्भामध्ये संवाद साधला जातो, मात्र कुठलाही प्रतिसाद या ठिकाणी दिला जात नाहीये। त्यामुळे एकूणच जर बघितलं तर एका बाजूला हे वाहक उभे आहेत, दुसऱ्या बाजूला चालक उभे आहेत आणि काही वाहक देखील बसलेले आहेत। त्यांच्या काय भावना आहेत थेट जाणून घेऊयात। काय नेमकं कारण आहे तुम्ही वारंवार संप करताय, याच्यामुळे प्रवाशांचे हाल होते? आमचे काहीच मागण्या नाही वगैरे, आमचे डिमांड सुद्धा काही नाही। फक्त आमचे जे आमचे पगार आहेत 3-4 महिन्यापासून जे पेमेंट, ऑक्टोबरपासून जे पेमेंट अटकले आहेत ते दिले जात नाही। याच्या कारणाने आम्ही हा संप पुकारलेला आहे आणि ESI भेटत नाही किंवा PF सुद्धा दिलेलं नाही। म्हणजे आश्वासन नुसते दिले जातात, आश्वासनावर ते आम्हाला ठेवतात। फक्त आश्वासने त्यांनी बंद करावं आणि आमच्या मागण्या पूर्ण, म्हणजे मागणी नका पूर्ण करू, पेमेंट मी वेळेवर द्या। पेमेंट जर वेळेवर द्या तर आम्ही संप पण पुकारणार नाही ना। आपण बघतोय यामिनी की वेतन जर वेळेत दिलं तर संप पुकारणार नाही, त्यामुळे प्रशासनाने या सगळ्या संपकऱ्यांची दखल घेणं गरजेचं आहे। मागच्या वेळेला देखील अशा स्वरूपाचा संप केला होता, प्रशासनाने बैठक घेतली, आश्वासन दिलं, मात्र त्याची पूर्तता होऊ शकली नाहीये आणि वारंवार हेच घडतंय। त्यामुळे हे सगळे वाहक कर्मचारी आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। यामिनी, अगदी धन्यवाद किरण या सगळ्या अपडेटसाठी।